हॅलो स्टुडंट्स, पहा आज आपण बघणार आहोत किंगडम ॲनिमलिया. याआधी तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हा चॅप्टर तुम्ही अभ्यास केला असेल या चॅप्टरचा. तर आज आपण बघणार आहोत किंगडम ॲनिमलिया. आता याच्यामध्ये तुम्ही कधी तुमच्या सभोवतालच्या ॲनिमल्सचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं असेल. म्हणजे हॅव यू ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू ऑर डू ऑल दीज ॲनिमल्स लुक लाईक. म्हणजे सभोवतालच्या ॲनिमल्सचं जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन करतात तर याच्यामध्ये हे सगळे ॲनिमल्स आपल्याला सारखे दिसतात का. मग आता याचं उत्तर आपलं काय आहे, नो. ऑल द ॲनिमल्स डू नॉट शोज द सिमिलरिटीज. की या सगळ्या ॲनिमल्समध्ये आपल्याला सारखेपणा आढळून येत नाही. बघा आता आपण जर आपलाच विचार केला, आपण आणि पक्षी, की आपण पक्षी आणि आपण दोन्ही पण सारखे आहेत का, नाही. की याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, सिमिलरिटी दिसते, डिसिमिलरिटी दिसते. कारण की पक्ष्यांना पंख असतात, आपल्याला पंख आहेत का, नाही. म्हणजेच नो, ऑल द ॲनिमल्स डू नॉट शोज द सिमिलरिटी, दे एक्झिबिट द वाईड डायव्हर्सिटी अमॉंग देम. की ज्याच्यामध्ये आपल्याला काय आढळून येते, मग डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. आता व्हॉट इज ॲनिमल्स. आता ॲनिमल म्हणजे काय, की ॲनिमल्स आर द युकॅरियोटिक. Eukaryotic means here the nucleus which is well bounded by the nuclear membrane. Then multicellular. Multi means काय, many. Multiचा अर्थ काय, तो many. Means here their body is composed by the many cells. Multicellular. Heterotrophs. Heterotrophs means here they cannot prepare their own food material. They depends directly or indirectly on the autotrophs. अँड दे लॅक द सेल वॉल. की त्याच्यामध्ये सेल वॉल काय असतो, अब्सेंट असतो. म्हणजे ॲनिमल्स कसे आहेत, मग ॲनिमल्स आर द युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेट्रोट्रॉप्स दॅट लॅक द सेल वॉल. त्यानंतर पुन्हा या ॲनिमल्समध्ये दे आर कॅपेबल ऑफ लोकोमोशन ऑर द बॉडी मुवमेंट. म्हणजे आपल्याला जर एखादी वस्तू इकडची तिकडे आणायला लावली किंवा तुम्हाला डेस्क बाजूला करायला सांगितला तर लगेच आपण आपल्या शरीराची हालचाल करून तो डेस्क काय करतो, बाजूला करतो. म्हणजेच काय, दे आर कॅपेबल ऑफ लोकोमोशन ऑर द बॉडी मुवमेंट्स. याचबरोबर हिअर द ॲनिमल्स पॉझेस द नर्वस सिस्टीम अँड स्पेशलाइज सेन्स ऑर्गन्स. की ॲनिमल्समध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्स ऑर्गन्स असतात, त्याचबरोबर नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते आणि त्याच्यामुळे हिअर दे आर कोऑर्डिनेट विथ ऑफ द डिफरंट सिस्टीम. की कोऑर्डिनेट होतात, वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमधल्या ज्या सिस्टीम्स आहेत या सिस्टीमसोबत करतात ते कोऑर्डिनेट होतात. म्हणजे हिअर दे पॉझेस द नर्वस सिस्टीम अँड स्पेशलाइज सेन्स ऑर्गन्स फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ द डिफरंट सिस्टीम्स. तर आता यामध्ये मोस्ट ऑफ द ॲनिमल जे आहेत, हिअर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स विच रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय प्रोड्युसिंग द गमिट्स. म्हणजे बहुतांश ॲनिमल जे आहेत हे सेक्शुअली, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं की ज्यामध्ये हिअर दे प्रोड्यूस द गमिट्स. गमिट्स म्हणजे ज्यामध्ये मेल गमिट्स जो आहे हिअर द टेस्टिस अँड फिमेल गमिट्स इज द ओव्हरी. की ज्याच्यामध्ये फिमेल गमिट्स कोणतं आहे, ओव्हरी आहे, आणि मेल गमिट्स कोणतं आहे, टेस्टिस. की याच्यामध्ये हिअर द मोस्ट ऑफ द ॲनिमल्स रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय प्रोड्युसिंग द गमिट्स. बघा आता याच्यामध्ये हिअर ॲट द प्रेझेंट, की सध्याच्या याच्यामध्ये ॲट द प्रेझेंट अबाउट 30 फायला. की सध्याच्या याच्यामध्ये एकूण किती फायला प्रेझेंट आहे, 30. की या 30 पैकी 10 फायला आर मेजर अँड 20 जे आहेत हे कोणते आहेत, मायनर फायला आहेत. म्हणजे आउट ऑफ द 30 फायला 10 फायला आर द मेजर अँड 20 आर द मायनर. आपल्याला या किंगडम ॲनिमलियामध्ये ज्या फायलाचा अभ्यास करायचा आहे तो कोणता आहे, मेजर फायलाचा, ज्याच्यामध्ये एकूण आपल्याला 10 फायलाचा अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये पुन्हा आपण जर बघितलं की या फायलममधले जे मेंबर्स आहेत, द मेंबर्स ऑफ दिस फायलम विच आर एक्सटर्नली, म्हणजे याच्यामध्ये जे एक्सटर्नल फीचर्स आहेत हे एक्सटर्नल फीचर्स डिफरंट असतात. म्हणजे दे हिअर द मेंबर्स ऑफ दिस फायलर डिफर इन देअर एक्सटर्नल फीचर्स अँड ऑल्सो देअर ॲनाटॉमिकल फीचर्स. ॲनाटॉमिकल, की ॲनाटॉमिकलचा अर्थ होतो मीन्स इंटरनल. म्हणजेच या फायलामध्ये जे मेंबर्स आहे, हिअर द मेंबर्स ऑफ दिस फायलर आर डिफर इन देअर एक्सटर्नल फीचर अँड द ॲनाटॉमिकल फीचर ऑन द विच आर कन्स्ट्रक्टेड ऑन द सेम प्लॅन इन मेनी मॅनर्स वेज. की याच्यामध्ये या फायलामधले जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सच्या एक्सटर्नल फीचर्समध्ये त्याचबरोबर काही आपल्याला डिफरन्सेस आढळून येतात. याचबरोबर जे इंटरनल फीचर्स आहेत किंवा ज्याला आपण ॲनाटॉमिकल फीचर्स म्हणतो, हिअर दीज फीचर्स विच आर कन्स्ट्रक्टेड ऑन द सेम प्लॅन इन मेनी वेज. आता बघा, ऑन द बेसिस ऑफ द नोटोपॉड,
की नोटोकॉडच्या बेसिसवरनं हिअर द ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू द टू टाईप्स, की ॲनिमलचं क्लासिफिकेशन जे आहे हे 2 टाईप्समध्ये झालेलं आहे. एक आहे नॉन कॉर्डेट आणि सेकंड आहे कॉर्डेट. Means on the basis of the presence and absence of the notochord, here the animals are classified into non-chordates and the chordates. आता याच्यामध्ये या नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे नोटोकॉर्ड म्हणजे काय. What is notochord? Here the notochord, it is a stiff rod-like structure. याच्यामध्ये नोटोकॉर्ड जे आहे, here the notochord is a stiff rod-like structure, की rod-like structure आहे which is made up of tightly packed vacuolated cells. यामध्ये here the notochord is the stiff rod-like structure made up of the tightly packed vacuolated cells. की कोणत्या सेल्सचा बनलेला असा तो vacuolated cells which runs along the mid dorsal line. यामध्ये what is notochord? मग notochord is a stiff rod-like structure made up of tightly packed vacuolated cells which runs along the mid dorsal line. की याच्यामध्ये नोटोकॉर्ड जो आहे हा स्टिफ रॉड लाईक, स्टिफ म्हणजे आपण त्याला पण हार्ड म्हणू, रॉड लाईक स्ट्रक्चर असतो की जो कशाचा बनलेला असतो वॅक्युलेटेड सेलचा आणि इट रन्स अलॉंग द मिड डॉर्सल लाईन, की मिड डॉर्सल लाईन पासून मधून तो रन होतो. आता बघा याच्यामध्ये नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट्स, म्हणजे नॉन कॉर्डेट शब्दामध्येच आहे. नॉन कॉर्डेट म्हणजे काय की याच्यामध्ये नोटोकॉर्ड काय असेल अब्सेंट असेल, म्हणजे हिअर द अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आता यामध्ये नोटोकॉर्ड काय आहे अब्सेंट आहे, म्हणजे हिअर इन अ नॉन कॉर्डेट दॅट इज अ नोटोकॉर्ड इज अब्सेंट, की यामध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट असतो, म्हणजे हिअर द ॲनिमल्स विच शोज द अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड अँड विदाउट व्हर्टिब्रल कॉलम, की त्याचबरोबर याच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम का असतो अब्सेंट असतो. विदाउट व्हर्टिब्रल कॉलम म्हणून आपण त्याला काय म्हणू मग इनव्हर्टिब्रेट. सो इट इज कॉल्ड एज द इनव्हर्टिब्रेट्स. हेला म्हणजे बघा लक्षात याच्यामध्ये नॉन कॉर्डेट जे आहे की यामध्ये हिअर द ॲनिमल्स विच शोज द अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, की नोटोकॉर्डमध्ये म्हणजे नॉन कॉर्डेट्समध्ये या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड काय असतो अब्सेंट असतो. त्याचबरोबर यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम जो आहे हा व्हर्टिब्रल कॉलम सुद्धा त्यामध्ये अब्सेंट असतो, म्हणून पुन्हा आपण त्याला काय म्हणू शकतो इनव्हर्टिब्रेट्स म्हणू शकतो. सेकंड आहे कॉर्डेट्स, शब्दामध्ये दिलेल्या कॉर्डेट्स म्हणजे याच्यामध्ये काय असेल नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल, म्हणजे हिअर द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. यामध्ये नोटोकॉर्ड काय आहे प्रेझेंट आहे, मीन्स हिअर द प्रेझेन्स ऑफ द नोटोकॉर्ड थ्रू आउट द लाईफ ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, की याच्यामध्ये हिअर द नोटोकॉर्ड विच इज प्रेझेंट थ्रू आउट द सम स्टेजेस ऑफ द लाईफ ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. सच टाइप ऑफ द ॲनिमल्स कॉल्ड एज द कॉर्डेट्स, की ॲनिमल्सला आपण काय म्हणतो कॉर्डेट म्हणतो. हिअर इन दोज ॲनिमल्स द व्हर्टिब्रल कॉलम इज प्रेझेंट, की या ॲनिमल्समध्ये व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिब्रेट्स म्हणतो, म्हणजे कॉर्डेट्स विच इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हर्टिब्रेट्स. आणि नॉन कॉर्डेट्सला काय म्हणतात इनव्हर्टिब्रेट्स, की ज्याच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम काय आहे मग अब्सेंट आहे आणि कॉर्डेटमध्ये काय व्हर्टिब्रल कॉलम हा प्रेझेंट असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिब्रेट्स म्हणतो. बघा आता याच्यामध्ये देर आर अबाउट द 1.2 मिलियन्स ऑफ द ॲनिमल स्पेसिस विच शोज द ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ देअर लाईफ, की आपल्या सभोवताली 1.2 मिलियन्स ॲनिमलच्या स्पेसिस आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रेट डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आढळून येते. दीज ॲनिमल्स आर डिफर फ्रॉम
वन अनादर, की हे ॲनिमल जे आहेत हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात. इन दॅट हॅबिटॅट, हॅबिटॅट म्हणजे काय, अधिवास, की ज्या ठिकाणी हे ॲनिमल्स राहतात. आता जसं आपण जमिनीवर राहतो, पक्षी कुठे राहतात, झाडावर राहतात, आकाशामध्ये उडतात. त्यानंतर आपण जर मंकी जर बघितलं तर ते आर्बोरियल, ते सुद्धा झाडावर असतात. तर आता याच्यामध्ये हिअर दे आर डिफर फ्रॉम वन अनादर इन दर हॅबिटॅट. त्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी प्लॅन, की प्रत्येक ॲनिमल्समधला जो बॉडी प्लॅन आहे हा वेगवेगळा असतो. याचबरोबर बॉडी सिमेट्री आहे, बॉडी कॅव्हिटी, देन द जर्म लेयर्स, मोड ऑफ द एक्सक्रिशन, की ज्याच्यामध्ये मोड ऑफ लोकोमोशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन एक्सेट्रा. की या सगळ्या बाबतीत हे ॲनिमल जे आहेत या ॲनिमल्समध्ये आपल्याला काय आढळून येते, विविधता आढळून येते. आता बघा आपल्याला मेन पॉईंट जो बघायचा आहे, क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन, की ॲनिमलच्या वर्गीकरणाकरता कोणता त्या ठिकाणी क्रायटेरिया यूज करण्यात आलेला आहे. तर यामध्ये किंगडम ॲनिमलिया जो आहे, हिअर दिस किंगडम ॲनिमलिया विच इज क्लासिफाईड इन टू द डिफरंट फायला ऑन द बेसिस ऑफ द क्रायटेरिया, की काही क्रायटेरिया आपल्याला दिलेले आहेत. या क्रायटेरियावरनं या किंगडम ॲनिमलियाचं क्लासिफिकेशन जे आहे हे वेगवेगळ्या फायलामध्ये करण्यात आलेलं आहे. की ज्या क्रायटेरियामध्ये जर्म लेअर आहे, की या जर्म लेअरवरनं आपण ॲनिमल जे आहेत, एक तर आपण जर 2 जर्म लेअर प्रेझेंट असेल तर आपण त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणतो, 3 जर्म लेअर प्रेझेंट असेल तर ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणतो. त्यानंतर सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन आहे, बॉडी सिमेट्री आहे, त्यानंतर बॉडी कॅव्हिटी आहे, देन सिमेट्री, बॉडी सिमेट्री आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर मेटामेरिझम आहे, मेटामेरिकली सेगमेंटेड काय ॲनिमल्स असतात अशा ॲनिमल्सला आपण सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतो. तर हा जो बॉडी प्लॅन म्हणजे क्रायटेरिया जो दिलेला आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचा, तो आपल्याला पहिल्यांदा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण की याच्याच बेसिसवर आपल्याला फायलम जे आहे या फायलमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर हा आपल्याला क्रायटेरिया जर समजला तर आपण फायलमचे जे काही कॅरेक्टर्स असतील हे कॅरेक्टर्स आपल्याला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लक्षात येतात. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत क्रायटेरिया फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. Criteria for animal classification. Here this kingdom Animalia is classified into the different phyla. की kingdom Animaliaचं क्लासिफिकेशन जे आहे हे वेगवेगळ्या फायलामध्ये झालेलं आहे. कशाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ दिस फॉलोइंग क्रायटेरिया. की या क्रायटेरियामध्ये कोणकोणते क्रायटेरिया, नंबर ऑफ जर्म लेयर्स आहेत, ॲनिमल बॉडी प्लॅन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलो, देन बॉडी सेगमेंटेशन अँड द बॉडी सपोर्ट. म्हणजे या क्रायटेरियाच्या बेसिसवर किंगडम ॲनिमलियाचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या फायलामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे नंबर ऑफ जर्म लेयर्स. बघा आता एव्हरी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विच बिगेन्स अ लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल कॉल्ड ॲज अ झायगोट. आता याच्यामध्ये जो सिंगल सेल आहे ज्याला आपण झायगोट म्हणतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की या झायगोटचं फॉर्मेशन कशापासून होतं, की ड्युरिंग द फर्टिलायझेशन, की फर्टिलायझेशनमध्ये हॅप्लॉइड मेल गमीट जो आहे, ज्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड मेल गमीट विच इज कॉल्ड ॲज अ स्पर्म, which is fused with the haploid female gamete called as ova or the eggs. की यामध्ये here during the fertilization haploid male gamete sperm fused with the haploid female gamete called as the ova or the eggs, then they forms a diploid cell called as the zygote. की कशाचं फॉर्मेशन करतात, झायगोटचं. म्हणजे ड्युरिंग द फर्टिलायझेशन हिअर द male gamete sperm fused with the ova and forms a diploid zygote. Here म्हणजे या झायगोट पासून कशाचं फॉर्मेशन होतं, एव्हरी मल्टीसेलर ऑर्गॅनिझम, की प्रत्येक मल्टीसेलर ऑर्गॅनिझम जे आहे या प्रत्येक मल्टीसेलर ऑर्गॅनिझमची जीवनाची सुरुवात जी आहे या सिंगल सेल पासून होते, ज्या सिंगल सेलला आपण काय म्हणतो, झायगोट म्हणतो. तर आता या झायगोटचं पुढे काय होतं, डिव्हिजन आणि रिडिव्हिजन होतं. दे फॉर्म्स अ मास ऑफ द सेल्स. की सपोज आता हा जो झायगोट आहे या झायगोटचं यामध्ये काय झालं, डिव्हिजन झालं, रिडिव्हिजन झालं अँड इट फॉर्म्स अ मास ऑफ द सेल्स अँड दीज सेल्स आर अरेंज इंटू 2 or 3 layers. की याच्यामध्ये हे जे सेल्स आहे हिअर दीज सेल्स आर अरेंज इंटू द 2 or 3 layers. की 2 किंवा 3 लेयर्समध्ये यामध्ये अरेंज होतात. दीज लेयर्स कॉल्ड ॲज द जर्मिनल लेयर्स. की या लेयरला आपण काय म्हणतो, जर्मिनल लेयर्स म्हणतो, विच इज कॉल्ड ॲज द जर्मिनल लेयर्स.
पाहता याच्यावरनं, या जर्मिनल लेयर्समधनं वरनं बघा आता, हिअर द ॲनिमल्स विच शोज द 2 जर्मिनल लेयर्स ऑर द जर्म लेयर्स, की ज्या ॲनिमल्समध्ये 2 जर्म लेयर्स प्रेझेंट असतात, आउटर एक्टोडर्म and inner endoderm. Here these two layers are separated by non-living cells called mesoglea. की यामध्ये हिअर इन दोज ॲनिमल्स दॅट इज अ 2 जर्म लेयर्स आर प्रेझेंट, की ज्या ॲनिमल्समध्ये 2 जर्म लेयर प्रेझेंट असतात, आउटर एक्टोडर्म अँड इनर एंडोडर्म्स. हिअर दीज 2 लेयर्स, की यात ज्या 2 लेयर्स आहेत, दीज 2 लेयर्स आर सेपरेटेड बाय अ नॉन लिव्हिंग सेल्स कॉल्ड एज द मिझोग्लिया. Such type of the animals called as the diploblastic animals. या ॲनिमल्सला आपण काय म्हणणार मग? डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स. शब्दामध्येच दिलेलं आहे. डिप्लो म्हणजे काय? 2. की ज्या ॲनिमल्समध्ये एकूण किती लेयर्स प्रेझेंट असेल? 2 जर्मिनल लेयर्स प्रेझेंट असेल, अशा ॲनिमल्सला काय म्हणतात? डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स म्हणतात. आणि या डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्समध्ये फायलम निडारिया, की याच्यामध्ये फायलम निडारियामधले जे मेंबर्स आहेत, फायलम निडारिया किंवा त्यालाच आपण कोलेंट्रेटा म्हणतो, की हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम निडारिया विच आर द डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स, की ज्या फायलम निडारियामध्ये कोणते ॲनिमल्स येतात? यामध्ये आहे हायड्रा आहे, त्यानंतर जेलीफिश आहे, देन सी ॲनिमॉन एक्सेट्रा. की हिअर द मेंबर्स ऑफ दिस फायलम निडारिया आर द डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स. म्हणजे फायलम निडारियामध्ये जे ॲनिमल्स आहेत हे कोणत्या टाईपचे आहेत मग? डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स, की ज्याच्यामध्ये एकूण किती जर्म लेअर प्रेझेंट आहे? 2 जर्म लेअर, एक्टोडर्म अँड द एंडोडर्म्स. आता याच्यानंतर पुन्हा हिअर द ॲनिमल्स विच शोज द 3 जर्मिनल लेअर्स, की ज्या ॲनिमल्समध्ये एकूण 3 जर्मिनल लेअर्स प्रेझेंट असेल. आता ज्या ॲनिमल्समध्ये 3 जर्मिनल लेअर प्रेझेंट आहेत, आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म अँड मिडल मिझोडर्म. म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये 3 जर्मिनल प्रेझेंट असेल, सपोज ही आहे एंडोडर्म, त्यानंतर ही आहे एक्टोडर्म आणि ही आहे मिझोडर्म. की हिअर इन दोज ॲनिमल्स विच शोज द 3 जर्मिनल लेयर्स, आउटर एक्टोडर्म, middle mesoderm and inner endoderm. Such type of the animals called as the triploblastic animals. की या ॲनिमल्सला आपण काय म्हणू मग? ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स. की ट्रिप्लोप्लास्टिक, ट्रिप्लो मीन्स 3 लेयर्स, की ज्या ॲनिमल्समध्ये 3 जर्मिनल लेअर प्रेझेंट असेल त्याला ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स म्हणतात. आणि या ॲनिमल्समध्ये हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम प्लॅटीहेल्मिन्थीस, की कोणत्या फायलममधले मेंबर्स येतात यामध्ये? प्लॅटीहेल्मिन्थीस ऑनवर्ड्स. की यामध्ये हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम प्लॅटीहेल्मिन्थीस ऑनवर्ड्स, म्हणजे याच्या पुढचे जे ॲस्केल्मेंथीस आहेत, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, इकॅन्डर्मेटा, मॉलिस्का, की या संघामधले जे काही ॲनिमल मेंबर्स आहेत, हिअर ऑल दीज मेंबर्स आर द ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स. की हे कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत मग? ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स आहेत. आता याच्यानंतरचा नेक्स्ट क्रायटेरिया आहे ॲनिमल बॉडी